आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्य रेल्वेने मागच्या वर्षामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दलची आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। याच्यामध्ये मागच्या वर्षी जर समजा आपण लोडिंगपासून किंवा फ्रेट लोडिंगमध्ये ज्याची सुरुवात केली तर साधारणपणे मागच्या वर्षी 79.34 मिलियन टन इतकी लोडिंग ही मध्य रेल्वेवरती झालेली आहे। याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या कमोडिटी ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाढ झालेली आहे त्या दोन कमोडिटी आहेत। एक आयरन ओर म्हणजे जी लोखंडाची ही असते जो खनिज असतो तो लोखंडाचा खनिज त्याच्यामध्ये साधारणपणे 177% वाढ ही मध्य रेल्वेवरती झालेली आहे। आणि सोबतच जे आपल्यासोबतकडचे जे क्लिंकर आहे त्या क्लिंकर म्हणजे सिमेंटचं जे प्रिएम्प्टिव्ह प्रोडक्ट असतं त्याच्यामध्ये साधारणपणे 80% वाढ ही मध्य रेल्वेवर झालेली आहे। यासोबतच आपण फूड ग्रेनमध्ये जे ऑनियन आहेत ऑनियनच्या रेटमध्ये कांद्याच्या रेटमध्ये 133% वाढ ही मध्य रेल्वेवरती झालेली आहे। या तीनही गोष्टी आणि याच्यासोबतच कंटेनर JNPT टर्मिनलच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनसच्या माध्यमातून कंटेनरची जी वाहतूक होते त्याच्यामध्ये देखील सिग्निफिकंट वाढ झालेली आहे। आपण जर अर्निंग किंवा ज्याच्यामध्ये टोटल रिव्हेन्यू कलेक्शनची जर गोष्ट केली तर याच्यामध्ये पॅसेंजरच्या माध्यमातून आपण यावर्षी 8,123 करोड रुपयांचा एकूण रिव्हेन्यू हा कलेक्ट केलेला आहे। आपण फ्रेटच्या माध्यमातून देखील 8,296 कोटींचा रिव्हेन्यू कलेक्ट केलेला आहे। एकूण मध्य रेल्वेची एकूण जी रिव्हेन्यू कलेक्शन आहे किंवा जी आर्थिक प्राप्ती आहे ती 169 करोड इतकी आहे त्याच्यामध्ये। आणि या सर्व याच्या माध्यमातून फ्रेट लोडिंग आणि जे अर्निंगचं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक डिव्हिजनचं जर आपण त्याच्यामध्ये केलं तर याच्यामध्ये डिव्हिजन वाईज मुंबई डिव्हिजनमध्ये यावर्षीचं एकूण 22 मिलियन टन, भुसावळ डिव्हिजन 5.32 मिलियन टन, नागपूर डिव्हिजन 42.72 मिलियन टन, पुणे 2.30 मिलियन टन आणि सोलापूर हे 6.48 मिलियन टन इतकी लोडिंग आपल्याकडे झालेली आहे। याच्यामध्ये सर्वात जास्त जी लोडिंग झालेली आहे ती मध्य रेल्वेवरती कोळशाची आहे आणि ती जवळजवळ यावर्षीची जी आहे ती एकूण 33.92 मिलियन टन इतकी झालेली आहे। याशिवाय आपल्याकडं प्रत्येक कमोडिटी वाईजचं जे आहे त्याचे डिटेल देखील आपल्याला प्रेस रिलीजच्या माध्यमातून सेपरेटली दिले जातील। याशिवाय ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मध्य रेल्वेने मागच्या वर्षामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण 7 नवीन ट्रेन चालू केल्या। या 7 नवीन ट्रेनपैकी 2 या अमृत भारत ट्रेन आहेत आणि एक ही वंदे भारत ट्रेन आहे। पुण्यावरनं नागपूरला कनेक्टिव्हिटी देणारी ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातनं 6 दिवस सध्या धावते आहे आणि त्यासाठीचा जो रिस्पॉन्स आहे तो देखील खूप चांगला मध्य रेल्वेला मिळालेला आहे। यासोबतच सबर्बनमध्ये मध्य रेल्वेने एकूण 10 फेऱ्या या लोकल ट्रेनच्या वाढवलेल्या आहेत। याच्याशिवाय 14 फेऱ्या या हार्बर लाईनवरती AC लोकल ट्रेनच्या इंट्रोड्यूस करण्यात आलेल्या आहेत। या फेऱ्यांच्या नंतर मध्य रेल्वेवरती सध्या चालवल्या जात असलेल्या AC लोकल ट्रेन या एकूण 94 झालेल्या आहेत। याशिवाय मागच्या पूर्ण वर्षामध्ये मध्य रेल्वेने 1000 स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून 8,840 फेऱ्या या स्पेशल ट्रेनच्या केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये रिझर्व्ड अनरिझर्व्ड आहेत आणि यातील जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त फेऱ्या ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्थानकांसाठी करण्यात आलेल्या आहेत। याशिवाय आपल्याकडनं यावर्षी 76 वेगवेगळ्या स्थानकांवरती ट्रेनना स्टॉपेजेस देण्यात आलेले आहेत। एकूण 33 स्थानकावरती ही 76 स्टॉपेजेस किंवा 76 थांबे हे प्रवाशांच्या मागणीनुसार देण्यात आलेले आहेत। याशिवाय आपण यावर्षी 7 नवीन स्टेशन देखील चालू केलेले आहेत। यामधील 2 स्टेशन हे मुंबई डिव्हिजनमध्ये तरघर आणि गव्हाण हे 2 आहेत। याशिवाय 5 स्टेशन हे अमळनेर टू बीड अमळनेरपासून बीडपर्यंत जाणारा जो रस्ता आहे त्याच्यावरतीचे आहेत। आपण 77 जोडी गाड्यांची जी स्पीड आहे ती देखील 110 किलोमीटर प्रति तासपासून 130 किलोमीटर प्रति तास इतकी वाढवलेली आहे। मागच्या वर्षीचं जे मेल एक्सप्रेसची आपली पंक्च्युअलिटी आहे ती 82.05% इतकी आहे आणि जी सबर्बनची गाड्यांची पंक्च्युअलिटी आहे ती 92.04 इतकी आहे। मध्य रेल्वेने यावर्षी एकूण 164.3 कोटी इतके पॅसेंजर्स मध्य रेल्वेच्या माध्यमातून त्यांनी प्रवास केलेला आहे। हा मागच्या वर्षीपेक्षा जवळजवळ 2% अधिक आहे। पॅसेंजरच्या रिव्हेन्यूची जर गोष्ट केली तर जवळजवळ 8,125 कोटी इतकी रिव्हेन्यू हा पॅसेंजरच्या कॅरी करण्याच्या माध्यमातून मध्य रेल्वेला मिळालेला आहे।
याशिवाय मध्य रेल्वे ही नॉन फेअर रेव्हेन्यूच्या ह्याच्यामध्ये सर्व भारतीय रेल्वेमधले जितके सगळे झोन आहेत त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि यावर्षी मध्य रेल्वेने याच्या माध्यमातून 134.63 कोटी रुपये याच्यातनं कमावलेले आहेत। जर आपण आत्ताच्या प्रश्नामध्ये एक गोष्ट बोलल्या गेली की ज्याच्यामध्ये अर्निंग आणि रेव्हेन्यू याच्या गोष्टीमध्ये आहेत, तर माननीय मंत्री महोदयांनी देखील सभागृहामध्ये याची ग्वाही दिलेली आहे की फक्त सबर्बन सेक्शनमध्ये, मुंबईच्या सबर्बन सेक्शनमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून जवळजवळ 3,000 कोटी रुपयांची सबसिडी ही दिली जाते। एकूण 60,000 कोटी रुपयांची सबसिडी रेल्वेच्या मार्फत दिली जाते, ज्यातला 1/20 असा भाग 1/20 ज्याला आपण म्हणू शकतो तो फक्त मुंबईच्या सबर्बन सेक्शनवरती प्रवाशांचे जे दर आहेत ते स्वस्त ठेवावेत याच्यासाठी दिले जातात। आपण मागच्या वर्षीच्या ज्या स्पेशल ट्रेन होत्या यामध्ये ज्या 12,000 जवळजवळ स्पेशल ट्रेन एकूण आपण चालवल्या, यातल्या 1,358 या समर स्पेशल ट्रेन होत्या, 1,712 ह्या दिवाळीच्या स्पेशल ट्रेन होत्या, 1,038 या होळीसाठीच्या स्पेशल ट्रेन होत्या, 326 गणपती स्पेशल ट्रेन होत्या आणि 109 या विंटर ट्रेन होत्या। याशिवाय आपण आषाढी एकादशीसाठी देखील प्रामुख्याने सोलापूर मंडळामध्ये 122 स्पेशल ट्रेन चालवलेल्या होत्या। याच्यामध्ये ज्या नवीन ट्रेनचं इंट्रोडक्शन केलेलं आहे त्यामुळे आपल्याला 7 नवीन ट्रेन सांगितलेले आहेत, ज्यातले एक ही पुणे आणि नागपूर या 2 स्थानकाच्या दरम्यान चालणारी वंदे भारत आहे, जी आठवड्यातनं 6 दिवस प्रत्येक प्रवाशांना आणि एन रूटवरच्या सगळ्या प्रवाशांना देखील सोयीसुविधा प्रदान करते आहे। मागच्या वर्षी तिकीट चेकिंगच्या माध्यमातून जवळजवळ 251 कोटी रुपयांची जी अर्निंग आहे ती मध्य रेल्वेत करण्यात आलेली आहे। यामध्ये मध्य रेल्वेचे एकूण 24 TC आहेत, ज्यांनी 1 करोडपेक्षा जास्तचा फाईन हा प्रवाशांकडनं एकत्र केलेला आहे। याच्यामधल्या काही TC असे देखील आहेत ज्यांनी मागच्या सलग 2 ते 3 वर्षापासून प्रत्येक वर्षी 1 करोडपेक्षा जास्तचा फाईन हा प्रवाशांकडनं एकत्र केलेला आहे। याच्यामध्ये भुसावळचे TC आहेत निसार खान म्हणून, ज्यांनी यावर्षी सगळ्यात जास्त रेव्हेन्यू एकत्र केलेला आहे, जवळजवळ 1,48,00,000 रुपयांचा जो फाईन आहे, दंड आहे, तो त्यांनी वसूल केलेला आहे। त्याच्यानंतर MM शिंदे म्हणून मुंबईचे जे TC आहेत, हेडक्वार्टरचे TC आहेत, त्यांनी 1,46,00,000 रुपये कलेक्ट केलेले आहेत। यांचं मागच्या वर्षी देखील हे म्हणजे 1 करोडपेक्षा जास्त फाईन मारणाऱ्या TC मध्ये यांचं नाव होतं। आपण जर मध्य रेल्वेने ज्या केलेल्या इम्प्रूव्हमेंट आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ आहे ती जर मोजली तर मध्य रेल्वेने मागच्या 5 वर्षामध्ये मिळून एकूण 1157 किलोमीटरचा नवीन ट्रॅक ले केलेला आहे। मागच्या वर्षी यापैकी 103.58 किलोमीटरचा ट्रॅक ले करण्यात आलेला आहे। यापैकी 71 किलोमीटर हा ट्रॅक डबलिंगचा आणि 31 किलोमीटर ही नवीन लाईन मध्य रेल्वेद्वारे चालू करण्यात आलेली आहे। मागच्या वर्षी 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये पुण्यावरनं मिरजचा डबलिंगचा काम आणि सोबतच जळगाववरून मनमाडचं 160 किलोमीटरचं 3ऱ्या लाईनचं कमिशनिंगचं काम हे पूर्ण करण्यात आलेलं आहे। मागच्या पूर्ण वर्षामध्ये मध्य रेल्वेद्वारे 36 नॉन इंटरलॉकची कामं कंप्लीट करण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये 6 अशा स्टेशनांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त रूट्स उपलब्ध होते आणि 2 मेजर यार्ड ज्यांचं अल्ट्रेशन करण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये नांदगाव हे मनमाडजवळील धुळे जिल्ह्यातील स्टेशन आणि सोबतच दौंड याचं देखील स्टेशन, या दोन्ही स्टेशनाचं काम कंप्लीट करण्यात आलेलं आहे। एकूण आता यावर्षी देखील आपल्याकडे मध्य रेल्वेसाठी जवळजवळ 12 नवीन प्रोजेक्टचं सँक्शनिंग करण्यात आलेलं आहे, ज्याची एकूण किलोमीटर वाईज जी लांबी आहे ती 1480 किलोमीटरची लांबी आहे आणि ही 12 नवीन प्रोजेक्ट याच्यामध्ये प्रामुख्याने राहुरीपासून शनी शिंगणापूरसाठीचे 21 किलोमीटरची लाईन, वर्ध्यापासून बल्लारशापर्यंतची 113 किलोमीटरची लाईन, इटारसीपासून नागपूरला येणारी 296 किलोमीटरची लाईन आणि महत्त्वाची म्हणजे कसाऱ्यावरनं इगतपुरीसाठी आणि 4थी आणि 5वी लाईन आणि सोबतच इगतपुरीपासून मनमाडसाठी 3री आणि 4थी लाईन या सर्व लाईनचा समावेश आहे। या साधारण ज्या लाईन आहेत कसारा इगतपुरीच्या ह्या 132 किलोमीटरच्या 2 लाईन याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत। याशिवाय भुसावळ पासून बडनेरा आणि वर्धापर्यंत 313 किलोमीटरची 1/3 आणि 4th लाईन या दोन्हीचा समावेश देखील याच्यामध्ये आहे आणि बदलापूरपासून कर्जतपर्यंतची 32 किलोमीटरचा जो एक पॅच 4थ्या लाईनचा उरलेला होता तो देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याशिवाय येणाऱ्या 2027 मध्ये उपलब्ध असणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देखील मध्य रेल्वेने जय्यत तयारी केलेली आहे। यामध्ये आत्तापर्यंत 88 वर्क हे भुसावळ मंडळामध्ये सँक्शन करण्यात आले आहेत, ज्याची एकूण
किंमत ही 1370 करोड रुपये आहे. याशिवाय साई नगरीमध्ये देखील एक वर्क आपलं कंप्लीट करण्यात आलेलं आहे. आपली अशी अपेक्षा आहे की जे भाविक कुंभमेळ्यामध्ये येतील ते भाविक शिर्डीला देखील दर्शनासाठी जातील, तर त्याच्यामध्ये साधारण 60 करोड रुपयाचं एक वर्क स्टेशन अपग्रेडेशनचं करण्यात आलेलं आहे. या वर्कमध्ये प्रामुख्याने स्टेबलिंग लाईनचं काम असू द्यात, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंगचं काम असू द्यात किंवा नवीन प्लॅटफॉर्म, नवीन स्टेबलिंग लाईन यांचं काम असू द्यात, अशी कामं हातात घेण्यात आलेली आहेत. यामध्ये भुसावळ मंडळातील 5 मुख्य स्टेशनांचा समावेश आहे, ज्यामध्ये निफाड, कसबे सुकाने, खेरवाडी, नाशिक आणि देवलाली यांचा समावेश आहे. सोबतच ओढामध्ये देखील याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली जाणार आहे. सोबतच इगतपुरी आणि शिर्डी या 2 स्टेशनाचा देखील यामध्ये समावेश आहे. सिग्नलिंगच्या दृष्टिकोनातनं कवचच्या माध्यमातून जे अपग्रेडेशन मध्य रेल्वेमध्ये केलं जात आहे ते भारतीय रेल्वेमधलं एक प्रमुख अपग्रेडेशन आहे. मध्य रेल्वेच्या जवळजवळ सगळ्याच रूट किलोमीटरला म्हणजे 3899 रूट किलोमीटरमध्ये कवचचं जे काम आहे ते सँक्शन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठीची ज्या निविदा आहेत त्या देखील काढण्यात आलेल्या आहेत. याशिवाय आपल्याकडे एकूण 90,000 RFID पैकी 30,000 RFID लावण्याचं काम हे पूर्ण करण्यात आलेलं आहे. 200 किलोमीटरचं ट्रायल, जसं मी आपल्याला सांगितलं की फेज 1चं 200 किलोमीटरचं ट्रायल देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि सोबतच 330 टॉवर हे देखील उभे करण्यात आलेले आहेत. एकूण 900 टॉवर उभं करण्याचं आपलं निश्चित ध्येय आहे. त्यापैकी 330 टॉवर हे देखील आपण ऑलरेडी उभे केलेले आहेत. मध्य रेल्वेने 2023मध्येच 100% इलेक्ट्रिफिकेशनचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य केलेलं होतं आणि आता आपण पुणे आणि लोणावळ्यामध्ये साधारणपणे 130 किलोमीटर प्रति घंट्यासाठीची जी आवश्यक काम होती ते पूर्ण केलेले आहे, ज्याच्यामध्ये OHचं रेग्युलेशन हे देखील आपण पूर्ण केलेलं आहे. याशिवाय आपल्याकडं यावर्षी 600 पेक्षा जास्त कोटी रुपयाची बचत आपण ओपन असेसच्या माध्यमातून जे एनर्जी प्रोक्युअर करतो की जी इलेक्ट्रिसिटी आपण खरेदी करतो त्याच्यातनं वाचवण्यात आलेले आहे. सोबतच मध्य रेल्वेने यावर्षी 105 मेगावॅटची जी सौर विद्युत निर्मितीची प्रक्रिया आहे ती कॅपॅसिटी आपली वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये 3 मेगावॅट पॉवरचं जे रूफटॉप आहे त्याची देखील इन्क्रीज करण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून मागच्या वर्षी आपल्याकडं 1122 लोकोंची उपलब्धता होती. ती लोकोची उपलब्धता 11% वाढवून आता आपल्याकडं 1246 इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह हे सध्या काम करत आहेत. आपण यासोबतच ज्याच्यामध्ये प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये आणि सोबतच प्रवाशांची सुरक्षितता वाढावी या दृष्टिकोनातनं जवळजवळ 180 पोर्टेबल कॅमेराज हे वेगवेगळ्या लोकोमोटिव्हमध्ये लावलेले आहेत. याशिवाय मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण ज्याचा ट्रेनचे कोच आहेत त्यांचा रखरखाव करतो. याच्यामध्ये भारतात पहिल्यांदाच SS2 शेड्यूल जे SS2 ज्या वंदे भारतचं शेड्यूल आहे हे माटुंगाच्या वर्कशॉपमध्ये आपल्याद्वारे करण्यात आलेलं होतं. याशिवाय वंदे भारतमध्ये वाडी बंदरच्या डेपोमध्ये, अजनीमध्ये आणि पुणेमध्ये देखील नवीन डेपो वंदे भारतसाठी वाढवण्यात येतात, ज्याच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये अधिकाधिक वंदे भारत सर्व्हिसेस या प्रवाशांच्या सोयीसाठी चालू करू शकू. प्रामुख्याने जे दिव्यांग पॅसेंजर्स आहेत त्यांच्यासाठी देखील आपण ॲडिशनल काळजी घेतो. त्यांच्यासाठी ज्या रॅम्प आहेत त्या सुविधा आपण वेगवेगळ्या स्थानकांवरती प्रदान करतो आहोत. यासोबतच जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी मुंबईमध्ये प्रामुख्याने ज्या सबर्बन ट्रेन्स आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एक करून आपण सुरुवात केली होती. एका लगेज कंपार्टमेंटचं कन्व्हर्जन आपण सिनियर सिटीजनसाठी करतो आहोत. आतापर्यंत 5 रेकचं काम याच्यामध्ये झालेलं आहे आणि अजून बाकीच्या 7 ते 8 रेकमध्ये याचं काम सध्या केलं जात आहे. आपल्याकडं आपण ज्या गाड्या आपण चालवतो त्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हॉट ॲक्सेल बॉक्स डिटेक्टर 73 हॉट ॲक्सेल बॉक्स डिटेक्टर मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवरती लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यातून आपण गाड्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. आपण HOGच्या माध्यमातून फ्युएलचं कन्झर्वेशन करण्याचा देखील प्रयत्न करतो आहोत. सर, एक प्रश्न असा आहे की गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वेमध्ये मारामारीच्या घटना या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. मध्ये महिलांचा डब्बा असेल किंवा अपंगांचा डब्बा असेल, अशा परिस्थितीमध्ये रेल्वे कशा पद्धतीची सुरक्षा घेते आणि काय कारवाई त्या? आपण जर पाहिलं असेल मागच्या ज्या 2-3 घटना होत्या याच्यामध्ये सगळ्यात पहिली कारवाई म्हणजे याच्यामध्ये आपण RPFच्या माध्यमातून आणि GRPच्या माध्यमातून त्या प्रवाशांना, ज्या प्रवाशांनी अशा कुठल्याही हातापायीची जी घटना होती किंवा दिव्यांग प्रवाशाला जी मारहाणीची घटना झाली होती याच्यामध्ये आपण ते प्रवासी
फेस रिकग्निशन कॅमेरा असू द्यात किंवा CCTVच्या माध्यमातून ट्रेस केलेले आहेत. त्या दोनही प्रवाशांना अटक देखील GRPच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आपण सातत्यानं याच्यावरती आपण जर महिला कोच स्पेसिफिकली पाहिले तर ज्या सबर्बनच्या 771 महिला कोच आहेत त्या सर्व 771 महिला कोचवरती आपण CCTV कॅमेरे त्याच्यामध्ये बसवलेले आहेत. सोबतच महिला प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून या सर्व कोचेसमध्ये इमर्जन्सी टॉकबॅक सिस्टम देखील बसवण्यात आलेली आहे. आम्ही सर्व प्रवाशांना ही विनंती करू इच्छितो आपल्या सर्वांच्या माध्यमातून देखील की कृपया अशा कुठल्याही घटनेची एक तर त्या घटनेपासून आपण दूर राहा आणि अशा कुठल्याही घटनेची माहिती ही आपण लगेच तिथे उपलब्ध असलेल्या रेल्वे प्रवाशांना, रेल्वेच्या जे अधिकारी आहेत किंवा रेल्वेचे जे कर्मचारी आहेत त्यांना द्या. त्याच्या माध्यमातून आपण अशा घटनांना भविष्यामध्ये आळा घालू शकू. सर, एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने रत्नागिरी पॅसेंजरला जो काही सेंट्रल रेल्वेमध्ये बंद होणार किंवा ज्या पद्धतीच्या बातम्या होत्या त्यानंतर ती पश्चिम रेल्वेवरून चालवली जाणार, त्या मार्गावरून चालवली जाणार, याला पश्चिम रेल्वेने हिरवा कंदील दाखवलेला आहे. त्यांचा एक मार्ग तयार होतोय, ती कॉडलाईन तयार होते आणि या सगळ्यामध्ये आता दिवा रत्नागिरी असेल किंवा अन्य लोकल असतील ज्या कोकणात जाणाऱ्या आहेत त्या आता त्या मार्गावरून चालवल्या जातील भविष्यात. मग यामध्ये एक प्रश्न असा आहे की ज्या सेंट्रल मार्गावरून जाणाऱ्या ज्या काही गाड्या होत्या कोकणात त्या सुद्धा वळवल्या जातील की अधिकच्या याच मार्गावरून, या नवीन मार्गावरून चालवल्या जातील? कारण वेस्टर्न रेल्वेचं असं म्हणणं आहे की ज्या गाड्या वळवल्या जाणार आहेत त्या आम्ही मध्य रेल्वेशी नायगाव नंतर कनेक्ट करून देणार आहोत. यात म्हणजे दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला हे कराव्या लागतील. एक तर सध्या मध्य रेल्वेवरनं कोकणसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी 21 गाड्या ह्या मध्य रेल्वेवरनं चालू होतात, ज्याच्यामध्ये 6 गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून, 8 गाड्या या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून, 4 गाड्या या कल्याण स्थानकावरून आणि 2 गाड्या ह्या दिव्यामधून चालवल्या जातात. याशिवाय आपल्याकडं कोकणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी थ्रू पास होणाऱ्या गाड्या म्हणजे मागून कुठल्या तरी स्थानकावरनं येणाऱ्या गाड्या अशा देखील 25 गाड्या आहेत. त्याच्यामुळे आपण प्रत्येक दिवशी कोकणला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 46 गाड्या एकत्र चालवतो आहोत. याशिवाय प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार आपण जसं गणपतीच्या वेळेस 326 गाड्या मागच्या वर्षी आपण प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईवरून चालवल्या होत्या. याशिवाय अजून आवश्यकतेनुसार होळीच्या वेळेस देखील स्पेशल गाड्या चालवण्यात येतात. यावर्षी देखील आपण आतापर्यंत 52 गाड्या ह्या ज्या आहेत त्या कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी स्पेशल गाड्या आपण आतापर्यंत अधोरेखित केलेल्या आहेत. याशिवाय महत्त्वाची एक गोष्ट आहे म्हणजे आता एक्झिस्टिंग गाड्यापैकी कुठल्याही गाड्याला चेंज करण्याचा असा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपल्याकडे 5वी 6वी लाईनचं जे काम आहे हे कुर्ल्याच्या पुढं आल्यानंतर आपण निश्चित स्वरूपामध्ये अजून अधिकच्या गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी वाढ करू शकतो. आणि जी दादरवरनं रत्नागिरीला जाणारी गाडी होती त्या गाडीला कुठल्याही प्रकारे बंद करण्यात आलेलं नाही. या उलट दादरवरनं रत्नागिरीला जाणारी जी गाडी होती ती गाडी फक्त दिवा स्थानकापर्यंत, तिथून दिवा स्थानकापासून रत्नागिरीसाठी चालवली जात आहे. याचं मुख्य कारण 2021मध्ये ज्यावेळेस कोरोनानंतर ही गाडी चालू झाली त्यावेळेस या गाडीमुळे, या गाडीची ज्यावेळेस क्रॉसिंग होत होती त्यावेळेस सबर्बन गाड्या तसेच लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांना जी होणारी अडचण होती आणि त्यांच्या वेळापत्रकामध्ये जो होणारा अडचण होता त्या अडचणीला दूर करण्यासाठी हे काम करण्यात आलेलं होतं. आणि दिवा स्थानकासाठी आज पण 400पेक्षा अधिकच्या गाड्या या सबर्बन गाड्या या चालवल्या जातात. त्याच्या माध्यमातून प्रवासी निश्चितपणे दिवा स्थानकावरती जाऊ शकतात. सर, अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही 5व्या 6व्या मार्गिकेचा उल्लेख केलेला आहे. सध्या हे काम किती टक्के पूर्ण झालेलं आहे? कारण की या सगळ्या कामाला उशीर झालेला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने जमीन हस्तांतरित व्हायला पाहिजे होती ती अजूनही झालेली पाहायला मिळत नाहीये. कुर्ला परिसरामध्ये जे काही ज्या काही रुळालगतच्या जागा होत्या त्या अजूनही तिथे ती झोपडपट्टी तशाच पद्धतीने पाहायला मिळते आणि त्यामुळे ते काम थांबलेलं पाहायला मिळते. कुठपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि कुठून कुठल्या फेजचं काम बाकी आहे आणि कधीपर्यंत ते पूर्ण होणार? 5वी 6वी लाईन ही जी आहे ही कल्पना आपल्याकडे कल्याणपासनं ठाण्यापर्यंत आणि ठाण्यापासनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत कनेक्टिव्हिटी करण्यासाठी केलेली होती. या कामासाठी आपल्याकडं जे आवश्यक लँड ॲक्विजिशनचं काम होतं ते काम आपल्याकडनं हाती घेण्यात आलेलं होतं. ह्या लँड ॲक्विजिशनच्या कामासाठी आपण सातत्यानं राज्य शासनाशी संपर्कात आहोत आणि त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हे लँड अक्वायर करण्याचा आपला प्रयत्न आहे. कारण लँड ॲक्विजिशन झाल्यानंतर साधारणपणे 1 वर्षाच्या आतमध्ये या दोनही लाईनचं 5वी आणि 6वी लाईनचं जे काम आहे ते
रेल्वेच्या द्वारे पूर्ण करता येऊ शकतं. सध्या त्याच्यामध्ये काही जे प्रकल्प बाधित लोक आहेत त्यांच्यासाठीची जी रिप्लेसमेंटची जागा आहे ती MMRDAच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. 700पेक्षा जास्त काही प्रकल्प बाधित जे लोक आहेत त्यांच्या पुनर्वसनाचं काम सध्या केलं जात आहे. आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ही जागा मिळाल्यानंतर ही जमीन आपल्याकडं हस्तांतरित झाल्यानंतर साधारणपणे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्देश मध्य रेल्वेचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.